दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी साथ दिलेली आहे। नीट परीक्षा घोटाळ्याविरोधातील या आंदोलनात जरांगे पाटलांनी विद्यार्थ्यांना धीर दिला, सरकारवर जोरदार टीका केली आणि विद्यार्थ्यांवर पुन्हा कारवाई झाली तर महाराष्ट्रात भाजप नेत्यांना फिरू देणार नाही असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। बघूया। दिल्लीचं जंतर मंतर आंदोलनांची साक्ष देणारं मैदान आणि आज इथे उमटला महाराष्ट्राचा आवाज। म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरती काढून बुजून अन्याय करत आहे। विद्यार्थ्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील थेट जंतर मंतरवर पोहोचले। नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे दिल्लीत आले। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि संघर्ष सुरू ठेवण्याचं आवाहन केलं। तुम्ही जागा सोडू नका, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास जरांगेंनी विद्यार्थ्यांना दिला। शांततेच्या आंदोलनात किती ताकद असते हे आम्ही महाराष्ट्रात दाखवून दिलं असंही ते म्हणाले। आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरती काढून बुजून अन्याय करत आहे। जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। तुम्ही ही जागा सोडू नका, आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे। तुम्ही तिकडे गेलात नाही, आंदोलन मोडून टाकतो। शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की आम्ही सिद्ध करून दाखवलंय। आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो। ही जागा फक्त सोडू नका। सरकारला आपण निवडून दिलेलं आहे, आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय, परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा बाळावरती उलटले। यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये। परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत, सोनमच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत। यावेळी जरांगेंनी अंतरवालीची आठवणही जागी केली। जंतर मंतरवरील लाठीचार्ज आणि अंतरवालीतील कारवाईची तुलना त्यांनी केली। आमच्यावरही लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, आमच्या आया बहिणींनाही मारहाण झाली असं ते म्हणाले। असंच अंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं। त्या ठिकाणी सुद्धा माय मावल्यांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता। या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या। विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत जरांगेंनी सरकारवर थेट निशाणा साधला आणि इशाराही दिला। पुढे विद्यार्थ्यांवर हल्ला झाला तर महाराष्ट्रात भाजपच्या एकाही नेत्याला फिरू देणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं। आपणच निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती। तू आमच्या जीवावरती येत, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात हिंडू सुद्धा देऊ शकणार नाही। इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्यासह देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाहीये। भाषणाच्या सुरुवातीलाच मात्र हलका फुलका क्षण सुद्धा पाहायला मिळाला। मनोज जरांगेंना दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह केला, मात्र मला हिंदी येत नाही, माझी हिंदी ऐकली तर तुम्ही तुमची हिंदी विसराल असं जरांगेंनी म्हटलं आणि असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला। मी मराठीत बोलायलो, इथे हिंदी सांगायला मला हिंदी येत नाही, तेव्हाच प्रॉब्लेम आहे। मग हिंदी जर बोललो ना, तुमचं आहे ते ध्यानातून हिंदी जायची तुमच्या नको व्हायला, मला खरंच नाही बोलत। यानंतर अभिजित दिपके यांनी जरांगेंचं मराठी भाषण हिंदीत अनुवादित करून उपस्थितांपर्यंत पोहोचवलं। अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर, ऐसे सर ने कहा। जंतर मंतरवरचा हा आवाज फक्त विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नव्हता तर आंदोलनांच्या एकजुटीचंही प्रतीक ठरला। दिल्लीच्या रस्त्यांवर उमटलेला हा संदेश आता राजकारणात किती दूरपर्यंत घुमतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, नवी दिल्ली।